पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण हे 7 दिवसानंतर नांदेडमधील पूरग्रस्त हसनाळ गावचा आढावा घेण्यासाठी पोहोचले। या दोघांसमोर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। पालकमंत्री सावे आणि अशोक चव्हाण यांच्यासमोर ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी लेंडी प्रकल्पाचे अभियंता विवेकानंद तिडकेला अटक करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली। घरांचं नुकसान झालेल्या नागरिकांना पालकमंत्री अतुल सावे आणि अशोक चव्हाणांनी 10,000चा धनादेश दिलेला आहे। दरम्यान काही नागरिकांनी पालकमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। नंदुरबारच्या मोलगी गावात एकाच दिवसामध्ये 114.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मुसळधार पावसामुळे मोलगी गावातील जनजीवन विस्कळीत झालंय। काही ठिकाणी दरड कोसळल्याचीही माहिती आहे। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागांची प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली। शेतकऱ्यांसोबत संवाद साधत तात्काळ मदत देण्याच्या सूचना संबंधित विभागाला केल्या। उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। याचा मोठा फटका तीर्थक्षेत्र गाणगापूरला बसलेला आहे। भीमा नदीकाठच्या गावांना कर्नाटक प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय, तर गाणगापूर विजयपूर परिसराचा संपर्क तुटलेला आहे। गाणगापूर इटगा पूल पाण्याखाली गेलाय। भीमा अमरजा संगम परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। कोयना धरणामध्ये पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे पुन्हा कोयना धरणाचे सर्व दरवाजे 1 फुटांनी उघडण्यात आले। कोयना धरणातून 10,400 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रामध्ये सुरू करण्यात आला आहे। मनमाडच्या कळवण भागातील सणकापूर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, त्यामुळे धरणातील 3 दरवाजे उघडण्यात आले। दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। शिर्डीचा लाडू प्रसाद महागलेला आहे। साई भक्तांना 20 रुपयांना मिळणारा लाडू प्रसाद आता 30 रुपयांना मिळणार आहे। साईबाबा संस्थानानं लाडूचे दर वाढवले, त्यामुळे साई भक्तांमध्ये नाराजीचा सूर आहे। पुण्याच्या कुमठेकर रोडवरील खानावळीमध्ये मांसाहार प्रेमींनी मोठी गर्दी केली। श्रावण महिना संपताच पुणेकरांनी मटणावर ताव मारला। पुणे मेट्रोतील एका चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। प्रवासादरम्यान एका प्रवाशानं मेट्रोमध्ये बासरी वाजवली। बासरीचा आवाज ऐकणारा चिमुकला जोरदार व्हायरल झाला। पुण्याच्या तुळशीबाग आणि मंडई परिसरातील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली आहे। पोलीस आणि पालिकेनं या परिसरातील अतिक्रमण हटवलंय, तर ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केल्यानं दुकान मालकांनी नाराजी व्यक्त केली आहे। विरारमध्ये ग्राहकांना ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये किडे आढळले। या प्रकरणावर संताप व्यक्त करत शिवसेना पक्षाचे निळेगाव शाखा प्रमुख हितेश दिलीप घरत यांनी स्टोअरला भेट देऊन जाब विचारला आणि ग्राहकांच्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आणला। जळगावच्या 40 गावामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकाचं लोकार्पण करण्यात आलं। मंत्री छगन भुजबळ आणि गिरीश महाजन यांच्या हस्ते हे लोकार्पण झालं। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये शिवराम हरी राजगुरूंची 117वी जयंती साजरी करण्यात आली। यावेळी राजगुरूंचे वंशज सत्यजित राजगुरू यांनी ध्वजारोहण केलं। सकाळपासूनच राजगुरू भक्तांनी त्यांच्या वाड्यावर गर्दी केली। राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा गैरव्यवहार झालाय। या योजनेमध्ये तब्बल 26,34,000 बोगस लाभार्थी असल्याचं समोर आलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये तब्बल 2,04,000 बोगस नावं आढळली आहेत, तर एकनाथ शिंदे पालकमंत्री असलेल्या ठाणे जिल्ह्यात 1,25,300 बोगस लाभार्थी आढळले। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर आले। मतदार याद्यांची घरोघरी जाऊन तपासणी करा असे ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आदेश दिले, तर शिवसेनेला धोका देण्याचे अनेक प्रयत्न होतील। धोका देणाऱ्यांची डोकी फुटतील, पण शिवसेना फुटणार नाही अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला। मतचोरीच्या विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं। जनतेनं का नाकारलं याचा अभ्यास करा असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला। राज ठाकरेंच्या घरी 1.5 दिवसाच्या गणपतीची प्रतिष्ठापना होते आणि या गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरेंनी फोन करून उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलं। यानिमित्त उद्धव ठाकरे पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाणार आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची भेट होणार आहे। राम गणेश गडकरी रंगायतांच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान दाखवण्यात आलेल्या एका चित्रफितीवरून भाजपचे आमदार संजय केळकर यांनी संताप व्यक्त केला।
महापालिका कारभाराच्या आडून अप्रत्यक्षपणे मित्र पक्ष असलेल्या शिंदे सेनेवर टीका केली आहे। ठाण्यात एक रिमोट कंट्रोल आहे, ते जेवढे सांगतील त्याप्रमाणे आयोजन केलं जात असल्याची टीका त्यांनी केली। मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईचा नारा दिलाय। 29 ऑगस्टला मुंबईमध्ये मराठा समाज धडकणार आहे, तर आज बीडच्या मांजरसुंबामध्ये इशारा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीमधून मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणावरून सरकारला इशारा दिलाय। 27 तारखेला सकाळी 10 वाजता अंतरवालीतून मुंबईच्या दिशेने निघण्याचं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केलंय। आपल्या शांततेत मुंबईला जायचं असल्याचं ते म्हणाले, तर कोणत्याही राजकीय दबावाला न घाबरण्याचं आवाहन त्यांनी केलं। मराठा समाज शांत आहे, विनाकारण समाजाला डिवचू नका, सत्ता बदलत असते हे लक्षात ठेवा, असं म्हणत जरांगेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली। मराठा आरक्षणासाठी हा लढा शेवटचा आहे, मागणी मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका जरांगेंनी घेतली। आमच्या सरकारनं मराठा समाजासाठी उत्तम काम केल्याचं फडणवीसांनी म्हटलं। मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिल्याचंही त्यांनी सांगितलंय, तर आगामी काळातही मराठा समाजाच्या उत्थानासाठी कार्य करत राहणार, असं फडणवीसांनी म्हटलंय। ज्याची जशी संस्कृती तशी तो शब्द वापरणार, त्याला कोणताच इलाज नाही, असा टोला छगन भुजबळांनी जरांगेंना लगावला। फडणवीस खुन्नस काढतायत अशी टीका जरांगे पाटलांनी केली होती, मात्र फडणवीसांनीच तुम्हाला 10% आरक्षण दिलं अशा शब्दात भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं। जरांगेंनी कितीही आंदोलनं केली तरी सरकार त्यांच्या मागण्या मान्य करणार नाही, असं वक्तव्य बबनराव तायवाडेंनी केलंय, तर ओबीसीमध्ये त्यांना जागा नसल्याचंही तायवाडे म्हणाले। मराठा समाजाला न्याय देण्याचं काम सर्वात आधी देवेंद्र फडणवीसांनी केलं असं असताना आपण कोणाबद्दल काय बोलतो याचं भान ठेवलं पाहिजे, अशा शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगेंवर टीका केली। जरांगे कुठल्या स्तराला जाऊन बोलतायत, बोलताना त्यांनी भान ठेवावं, असं महाजन म्हणाले। उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक 2,04,000 बोगस लाभार्थी सापडलेत। या विषयावर आज पुण्यामध्ये अजित पवारांना याबाबत विचारलं असता त्यांनी थेट भूमिका जाहीर न करता मग योजना बंद करू का, अशी प्रतिक्रिया दिली। नवी मुंबई पालिकेच्या निवडणुकीमध्ये मंदा म्हात्रेंचं कुटुंबीय उतरणार आहे। बेलापूर गावातून मुलगा निलेश म्हात्रे किंवा सून नमिता म्हात्रे निवडणूक लढणार आहेत। तब्बल 20 वर्षांनंतर मंदा म्हात्रेंचे कुटुंबीय निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत गोपीचंद पडळकर यांच्यासोबत असणार असल्याचं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलंय। दोस्तीसाठी काय पण, असं म्हणत सदाभाऊ खोत यांना अश्वानावर झाले। साताऱ्याच्या दहिवडीमधील अनिल देसाईंनी राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला। यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान जाहीर सभा आणि कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं। चंद्रपूरच्या चिमूर इथं भाजप आमदार बंटी भांगडिया यांनी भागवत सप्ताहाचं आयोजन केलं। मुख्यमंत्री फडणवीसांनी भागवत सप्ताह सोहळ्याला उपस्थिती लावली। मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनासाठी माळशिरस तालुक्यामध्ये मराठा समाजाची बैठक झाली। तालुक्यातील 400 महिलांनी मुंबईला येण्याची तयारी दर्शवली आहे। यंदा मराठा समाज बांधव मुंबईच्या समुद्रात गणपती विसर्जन करणार आहे। बहिणाबाई चौधरींच्या स्मारकासाठी गिरीश महाजन यांनी निधी दिल्यानं मंत्री भुजबळांनी त्यांचं कौतुक केलं। गिरीश महाजन यांचा संकटमोचक म्हणून उल्लेख करत आभार मानले। खासदार निलेश लंके यांच्या आपला मावळा प्रतिष्ठाननं महाराष्ट्रातील गड किल्ले संवर्धनाची मोहीम राबवलेली आहे। मावळा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून गडांवर जाऊन स्वच्छता केली जाते। दरम्यान वृक्षारोपण सुद्धा केलं जातं। बीडमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं हनुमान चालिसाचं पठण करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थिती लावली। यावेळी आमदार केणीकर यांनी नागरिकांना मार्गदर्शन केलं। प्लॅनेट मराठी या चर्चित OTT प्लॅटफॉर्मचे सर्वेसर्वा म्हणून ओळखले जाणारे अक्षय बर्दापूरकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे। बर्दापूरकर यांच्या विरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्रांद्वारे आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करत मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबईत गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे। आज बोरिवलीच्या गोराईचा राजाच्या मूर्तीचं प्रस्थान झालं आहे। यावेळी गणेश भक्तांनी बाप्पाचं जल्लोषात स्वागत केलं। चंद्रपूरमध्ये सेल्फ क्रिएशन ग्रुपतर्फे बाप्पा मेकिंग कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यशाळेमध्ये शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं। दरम्यान मूर्तीची आरती करून प्रसादही वाटण्यात आला।
मुंबईतून कोकणात येणाऱ्या कोकणवासियांची बस स्थानक आणि रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी पाहायला मिळाली। गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणवासीय हे मुंबईहून कोकणात दाखल झाले। रत्नागिरी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने एसटी बस कोकणवासियांसाठी मुंबईकडे रवाना करण्यात आल्या। त्यामुळे स्थानिक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। काही बसेस रद्द केल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली। कोकणवासियांसाठी मुंबई गोवा महामार्गावर एकूण 10 स्टॉल उभे करण्यात आलेत। या स्टॉलद्वारे नाश्त्याची सेवा आणि आरोग्य सेवा दिली जाते। गणेशोत्सव काळात मुंबई गोवा महामार्गावर सर्वधर्मीय नागरिक सेवेत तत्पर असल्याचं दिसून येतंय। पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस हायवेवर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर खंडाळा बोगद्यालगत वाहतूक कोंडी झाली। रायगड वाहतूक पोलिसांनी 15 मिनिटांचे ब्लॉक घेतले, त्यामुळे मुंबईकडील वाहतूक थांबवण्यात आली होती। आता दोन्ही कॉरिडॉरवरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। ठाण्यातून मोठ्या संख्येने कोकणवासीय गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेत। यावेळी कळगाव मांडवी एक्सप्रेसमध्ये मोठी गर्दी झाली। कोकणवासियांनी पहाटेपासूनच रेल्वेत बसण्यासाठी लांबलचक रांगा लावल्या। दरम्यान रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। बीड जिल्ह्यातून 285 बस कोकणवासियांच्या सेवेसाठी रवाना करण्यात आल्या। त्यामुळे बीड जिल्ह्यातील प्रवाशांना बससाठी तासनतास वाट पाहावी लागते। दरम्यान बस स्थानकावर बसमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवाशांना धडपड करावी लागते। अमरावतीच्या तिलकनगर रोडवरील महाविद्यालयीन वरिष्ठ लिपिक अतुल पुरी यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली। अमरावती पोलीस पुणे शाखेचे प्रमुख संदीप चव्हाण यांनी 24 तासात 5 आरोपींना अटक केली आहे। यातील 3 आरोपी अल्पवयीन आहेत। अद्याप या हत्येचा मुख्य सूत्रधार फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली। पुणे बंगलोर महामार्गावर कराडजवळ मलकापूर शहर हद्दीमध्ये चालत्या इलेक्ट्रिक बाईकनं पेट घेतला। महामार्गावर बाईक पेटल्यानं काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला, तर कराड आणि मलकापूर शहरामध्ये गेल्या 15 दिवसात इलेक्ट्रिक बाईक पेटण्याची ही दुसरी घटना आहे।